श्रीरामपूर तालुक्यातल्या मातुलठाण शिवारामध्ये गोदावरी नदीपात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्यांच्या विरोधात अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयानं मोठी कारवाई केली आहे। एकूण 54,60,000 रुपये किमतीच्या 8 ट्रॅक्टर आणि 1 जेसीबी मुद्देमालासह अवैध वाळू उपसा करणारे एकूण 4 आरोपी जेरबंद करण्यात अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय श्रीरामपूर आणि श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनला यश आलं आहे। दिनांक 8/4/2025 रोजी रात्री 1च्या सुमारास वैभव कलुबर्मे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की मातुलठाण शिवार तालुका श्रीरामपूर येथे गोदावरी नदीपात्रातून काही इसम हे ट्रॅक्टरमध्ये जेसीबीच्या सहाय्याने वाळू भरून चोरून अवैधरित्या वाळू वाहतूक करणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानं कारवाई करण्याकरता त्यांनी आदेशित केल्यानं तालुका पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी रॉबिन बन्सल, परिवीक्षाधीन पोलीस अधीक्षक यांनी अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय श्रीरामपूर येथील पोलीस हेड कॉन्स्टेबल शंकर चौधरी, पोलीस नाईक सचिन धनाड, पोलीस नाईक रामेश्वर वेताळ, पोलीस कॉन्स्टेबल सुनील दिघे यांच्यासोबत तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस सब इन्स्पेक्टर सतीश डवले, संदीप मुरकुटे, प्रशांत रन्नवरे, विनोद कुदनर असे पथक तयार करून कारवाई करण्यासाठी मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी रवाना झाले। दिनांक 8/4/2025च्या मध्यरात्री मातुलठाण शिवारात सदर पथकानं गोदावरी नदीपात्रामध्ये छापा घालण्याकामी पथकासह पोहोचून थांबले असताना पहाटे 3:45च्या सुमारास मिळालेल्या माहितीप्रमाणे काही इसम हे ट्रॅक्टर आणि जेसीबीच्या सहाय्यानं गोदावरी नदीपात्रामध्ये उतरून जेसीबीच्या सहाय्यानं वाळूचा चोरून उपसा करून ट्रॅक्टरमध्ये भरत असल्याचं पोलिसांना दिसून आलं। त्यांनी पंचसमक्ष छापा टाकून नदीपात्रात 1 जेसीबी, 8 ट्रॅक्टर ट्रॉलीसह वाळू भरलेले आणि 2 मोटरसायकल याप्रमाणे वाहनं ताब्यात घेतली आहे। पथकाची चाहूल लागल्यानं अंधाराचा फायदा घेऊन ट्रॅक्टर आणि जेसीबीवरील ड्रायव्हर साधनं नदीपात्रामध्ये सोडून पळून जाऊ लागताच पोलीस पथकानं त्यातील 3 ट्रॅक्टरवरील ड्रायव्हर आणि 1 जेसीबी चालक असे 4 जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे विचारपूस केली असता आकाश अभिमन्यू ठोंबरे वयवर्ष 20 पुरणगाव वैजापूर, अतिश दत्तू रोठे वयवर्ष 20 हिंगोणी वैजापूर, गणेश कैलास पवार वयवर्ष 24 लगगंगा वैजापूर, जेसीबी चालक सुमित धर्मराज ठोंबरे वयवर्ष 19 राहणार पुरणगाव असं सांगितलं। वाळू चोरी विरोधात मोठ्या प्रमाणात कारवाई झाल्यानं पोलीस पथकाचं सर्वत्र कौतुक होत आहे। एसएन मीडियासाठी प्रतिनिधी युनुस इनामदार, श्रीरामपूर।